नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या फुशार की या कथासंग्रहातली पुढची कथा. आणि कथेचं नाव आहे बेस्टम बेस्ट बाबू काका. आमच्या घरात आमच्या सोबत राहणारा काका हा नेमका कुणाचा काका लागतो ते घरातल्यापैकी कोणाला पटदिशी किंवा खूप विचार करूनही सांगता यायचा नाही. पण तो कुणाचा कोणीतरी लागतो हे सत्य विसरता कामा नये असं घरातल्या थोरा मोठ्यांच्या तोंडून आम्ही सारे कधीपासून ऐकून आहोत हेही तितकंच खरं आहे. बाबू काका कुठल्या तरी आस्थापनात कामाच्या टोपल्या टाकून महिन्याच्या महिन्याला पगाराच्या दिडक्या आणतो. हा एक बाबू काकाच्या आमच्या घरातल्या वास्तव्याचा प्लस पॉइंटच म्हणायला हवा. बाबू काकांनी लग्न केलं नाही किंवा त्याचं लग्न होऊ शकलं नाही यामागचं नेमकं कारण म्हणजे त्याच्या तोंडात बसलेला आणि प्रसंगानुरूप बाहेर पडणारा बेस्ट हा शब्द आहे हे मात्र सर्वांनाच ठाऊक आहे. बाबू काकाला बेस्ट या शब्दाची आसोशीच आहे. दिवसातून कितीतरी वेळा निरनिराळ्या संदर्भात त्याच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडतो, बेस्ट. बाबू काकाला ना सगळं बेस्ट लागतं किंवा असंही म्हणता येईल की बेस्ट या शब्दाशी संबंधित काहीही बाबू काकाला भुलवतं किंवा भूल पाडतं. कधीतरी जेवणासाठी बाहेर कुठल्या तरी हॉटेलात जाण्याचा प्रस्ताव घरात मांडला जातो त्यावेळी बाबू काका उत्साहानं विचारतो, तुम्ही मंडळी जेवायला निघालात ते हॉटेल आपल्या इथलं बेस्ट हॉटेल आहे का? समजा कोणीतरी म्हणाला की ते हॉटेल बेस्ट आहे का वर्स्ट आहे ते माहिती नाही, पहिल्यांदाच जातोय, पण आमचं ठरलंय आजचं जेवण तिथेच घ्यायचं. यावर बाबू काका म्हणतो कसा, तुमचं ठीक आहे, तुम्हाला काहीही चालतं, माझं तसं नाही ना, आपल्याला कसं सगळं बेस्ट लागतं. मला विचाराल तर तुम्ही ज्या हॉटेलात जाऊ पाहता आहात त्याच्यापेक्षा बेस्ट हॉटेल मला माहिती आहे. तुम्हाला चालतं का बघा, नाही तर असं करू, तुम्ही ज्या हॉटेलात जाणार म्हणताय ना तिथे तुम्ही जा, मी माझ्या बेस्ट हॉटेलात जाईन, माझ्या बिलाचं काय करायचं ते तुम्ही सांगा. आता हे झालं बाहेरच्या जेवणाचं. इतर बाबतीतही तेच हो. बाबू काका ज्या केस कापण्याच्या दुकानातून महिन्याच्या महिन्याला केस कापून घेतो त्या दुकानाचं नाव आहे बेस्ट हेअर कटिंग सलून. या सलूनमध्ये बाबू काकाची वट आहे, त्यामुळे त्याला नंबर लावून ताटकळत बसावं लागत नाही. सलूनमधली खुर्ची रिकामी झाली की बाबू काका सलूनमध्ये पाय ठेवतो आणि त्याला खुर्चीत बसवलं जातं. आताशी ही बाब सर्वांच्याच परिचयाची झालेली आहे, त्यामुळे सहसा कोणी तक्रार करायला जात नाही. समजा कोणी नवख्याने तक्रार केली तर खुद्द मालकच खुलासा करतात की हे नंबर लावून फोन करायला गेले होते, इथे त्यांना रेंज मिळत नाही ना. हे तर काहीच नाही. कोविड-19च्या भयंकर काळात तुम्हा आम्हा सगळ्यांच्याच डोक्यावर केसाची जंगलं दिसायची. तो प्रकार बाबू काकाच्या बाबतीत घडला नाही. बेस्ट सलूनचा एक कारागीर बाबू काकाच्या एका आदेशासरशी आपल्या शस्त्रसामुग्रीच्या पेटीसह आमच्या घरी हजेरी लावायचा आणि एकट्या बाबू काकाच्या केसांची मशागत करून गुपचूप निघूनही जायचा. त्या काळात बाबू काका आम्हा मंडळींच्या डोक्यावरच्या जंगलाकडे बघून नाक मुरडायचा. आपण बेस्ट हेअर कटिंगवाल्या मंडळींना धरून ठेवल्यामुळे इतरांच्या तुलनेत आपण बेस्टच दिसतो असं तो आमच्या तोंडावर सांगायचा. बाबू काका आपले कपडे ज्या शिंपी दादाकडे शिवायला टाकतो त्यामागचं कारणही तेच आहे बरं. म्हणजे शिंपी दादाच्या दुकानाच्या पाठीवर चक्क लिहिलेलं आहे बेस्ट फिटिंग्ज. बाबू काका नुकतेच शिवून आणलेले कपडे अंगावर चढवतो त्यावेळी त्याच्याकडे पाहणाऱ्याला तो विचारतो, काय काय पाहतोयस, काय डोळे वर करून, माझ्या अंगावरच्या कपड्यांचं फिटिंग बेस्ट जमलंय का नाही? अरे ते जमणारच, म्हणजे काय जमायलाच पाहिजे ते. बेस्ट फिटिंग्ज असा भला मोठा बोर्ड लावलेल्या दुकानातल्या शिंपी दादाकडनं मी शिवून घेत असतो ना माझे कपडे. बाबू काकाच्या पायातल्या चपलीचा जोडाचंही तेच. बेस्ट फुटवेअर अशी पाटी लावलेल्या दुकानातूनच बाबू काका चपल्या खरेदी करतो आणि असं काही आयटीत चालतो
की त्याच्याकडे इतरांचं लक्ष गेल्या वाचून राहत नाही. बेस्ट इनरवेअर्समधून तो आपलं बनियन आणि अंदर की बात खरेदी करत असल्यामुळे इतरांच्या तुलनेत त्या अधिक टिकतात असा त्याचा दावा आहे. बाबू काका हाडाचा आणि रक्ताचा सुद्धा मुंबईकर असून सुद्धा तिथल्या सगळ्यात लोकप्रिय लोकल गाडीतनं प्रवास करत नाही. बेस्ट कंपनीच्या तांबड्या रंगाची बस असताना आपल्याला लोकल गाडी का लागावी असा सवाल तो उपस्थित करतो. लोकल गाडीची तरफदारी करणारं चपखल उत्तर कोणापाशीच नसतं. बेस्ट कंपनीच्या बस ड्रायव्हर आणि कंडक्टर यांच्याविषयी बाबू काका जेव्हा बोलायला लागतो ना, ते ऐकून खुद्द ड्रायव्हर आणि कंडक्टरनं लाजून लाल व्हावं. बाबू काका आपल्या खड्या आवाजात म्हणतो, अरे ऐन पावसाळ्यात तुमची लोकल गाडी रुळावरनं पाणी वाहत असल्याचं फुसकं निमित्त सांगून बंद पडेल, ठप्प होऊन उभी राहिलेली दिसेल, पण माझी बेस्ट बस रस्त्यावरच्या खड्ड्यात जमा झालेल्या पावसाच्या पाण्यातून वाट काढत काढत पुढे पुढे जात राहील. भले तिचा वेग गोगलगाईची आठवण करून देणारा का असेना, पण तुमच्या लोकलसारखी आमची बेस्ट बस ठप्प होऊन उभी असल्याचं एकदा तरी दाखवा आणि 1000 रुपयाचं बक्षीस माझ्याकडून घेऊन जा. हां, ते माहिती आहे. कधी कधी मशीनमध्ये बिघाड होऊन बेस्ट बस ठप्प होते, माहिती आहे मला. पण अवघ्या 5-10 मिनिटात दुसरी बस तुम्हाला घेऊन जाण्यासाठी येतेस का नाही सांगा बरं. इतर कुठल्याही शहरापेक्षा मुंबईची बेस्ट बस कशी बेस्टम बेस्ट आहे हे सांगताना बाबू काका म्हणतो, अरे मुंबई व्यतिरिक्त असं एक तरी शहर दाखव ज्या ठिकाणी बेस्टचा बोर्ड लावलेल्या बशी धावतायत. अरे बेस्टचे ड्रायव्हर कंडक्टर म्हणजे कमाल कमाल कमाल. अरे अशी शिस्तप्रिय जोडी अन्य कुठल्याही गावात म्हणा किंवा शहरात बसमध्ये दिसणारच नाही तुम्हाला. अहो, बेस्टच्या ड्रायव्हर कंडक्टरना बसमधून प्रवास करणाऱ्यांना शिस्तीचे धडे गिरवायला लावायला फार आवडतं. नाही, बेशिस्त पब्लिकला शिस्तीचे धडे देण्यासाठी आपण बेस्ट कंपनीत नोकरीला लागलोय असं जणू त्यांचं म्हणणंच असतं. प्रवाशांनी बसमध्ये चढायचं ते मागच्या दाराने, उतरायचं ते पुढच्या दारातून. या अलिखित नियमाचं उल्लंघन करू पाहणाऱ्यांना धडा शिकवण्याची ते ड्रायव्हर कंडक्टर जणू वाट बघत असतात. काही जण बसमध्ये चढू पाहताना जादा हुशारी करून पुढच्या दारातून प्रवेश घेऊ पाहतात. त्यावेळी त्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी ड्रायव्हर दादा आपल्या हाताजवळचा लोखंडी दांडा अशा काही आवेशात आडवा टाकतो की चुकीच्या पद्धतीनं प्रवेश घेऊ पाहणाऱ्या प्रवाशाच्या हृदयातच धडकी भरते. शिवाय कडक उपरोधिक शब्दात त्याला हेही सुनावलं जातं की काय पाहुणे, मुंबईत नवीन दिसताय. अहो, हा दरवाजा केवळ ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांसाठी राखून ठेवण्यात आलाय. आपण तर चांगले तरणेबांड दिसताय. चला मागच्या दरवाजाकडे पळा चला. बस चुकता कामा नये म्हणून 4-2 ढेंगात तो मागच्या दरवाजाकडे पोहोचतो तर तिथं डोळ्यात तेल घालून उभ्या असलेल्या कंडक्टरने केवळ पहिल्या 4 जणांना प्रवेश दिलेला असतो आणि इतरांना तो सुनावतो, चला आता पुढच्या बसनी या. या उलट तुमच्या लोकल गाडीचं, गाडी फलाटावर उभी राहायच्या आधीच आतले प्रवासी उडी मारण्याच्या पवित्र्यात उभे आणि फलाटावरचे प्रवासी ते तर हर हर महादेव म्हटल्याप्रमाणे गाडीत प्रवेश घेऊ पाहतात. चढणाऱ्या उतरणाऱ्या प्रवाशांची एकच खेचाखेच होते. त्यात काहींना चढायला मिळत नाही तर काहींना उतरायला मिळत नाही. अरे हा प्रकार म्हणजे शिस्त गेली उडत, नाही तेल लावत असं जणू या प्रवाशांचं म्हणणं असतं ना. बाबू काका आपल्या आवडत्या बेस्टचं खुशी पुराण ऐकवत असतोच आणि आम्ही सगळे ऐकत असल्याचं भासवत असतो. अहो, खुशी पुराण झालं म्हणून ते किती वेळा ऐकणार नाही का. 4-5 महिन्यांपूर्वी बाबू काका कुठल्या तरी कामानिमित्त परगावी गेलेला होता. तिथल्या मुक्कामाच्या पहिल्या दिवशी रस्ता ओलांडू पाहणाऱ्या बाबू काकाच्या अंगावर एक स्कूटरवाला कोसळला. झालं, बाबू काका रस्त्यावर आडवा झाला. उजवा पाय हातात धरून ओय ओय करायला लागला.
त्याच्या खाकेत हात घालून दोघा तिघा जणांनी त्याची पालखी उचलली आणि रस्त्याच्या कडेला आणून रस्ता मोकळा केला. बाबू काकाला उठून उभं राहता येईना. आपला उजवा पाय निकामी करण्यात त्या हरामखोर स्कूटरवाल्याला भलतंच यश मिळालंय हे बाबू काकाच्या लक्षात आलं. त्यांनी लगेच खिशातला मोबाईल काढला, आमच्या रमेशला फोन लावला. अरे रमेश, कुठे आहेस बाबा तू? बघ, कुठेही असलास तरी ताबडतोब माझ्यासाठी काहीतरी कर. अरे मला स्कूटरवाल्याने उडवलंय रे. काय सांगताय? तुम्हाला स्कूटरवाल्याने ठोकलं? काय हो बाबू काका, रस्ता ओलांडताना तुमचं लक्ष कुठे असतं? माझं लक्ष माझं लक्ष होतं, पण त्या हरामखोराचं नव्हतं ना. दोघांपैकी एकाचं लक्ष नसेल तर अपघात होतोच ना. हे बघ, आता ॲम्ब्युलन्स आली आहे मला कुठल्या तरी इस्पितळात घेऊन जायला. तिथे पोचल्यावर फोन करतो तुला. हे बघ, तू आजचा दिवस माझ्यासाठी मोकळा ठेव. माझ्यासाठी बरंच काही करायला लागणार आहे तुला. लक्षात घे. हे इस्पितळ जर बेस्ट नसेल तर मला तिथे उपचार घ्यायचा नाही. मधल्या काळात इथल्या एखाद्या बेस्ट इस्पितळाची माहिती काढ तुझ्या इंटरनेटवरून. आणि सांभाळून द्या की मला बोचकं उचलल्याप्रमाणे उचलताय काय मला? अरे नाही रमेश, तुला नाही. इथे हे मला ॲम्ब्युलन्समध्ये घालतायत रे त्यांना. दरम्यान बाबू काकांना घेऊन ॲम्ब्युलन्स निघाली. मध्येच बाबू काकांना विचारलं, अरे तुम्ही मला नेताय हे इथलं बेस्ट इस्पितळ आहे ना रे? आणि त्या ड्रायव्हरला सांग म्हणावं इतक्या वेगात जायची गरज नाही म्हणावं. वाटेत ॲक्सिडेंट झालं तर माझ्या जीवावर बेतेल आता. पुढच्या 20 मिनिटात बाबू काकाला इस्पितळातल्या खाटेवर आडवं करण्यात आलं. तेवढ्यात रमेशचा फोन आला. बाबू काका सध्या कुठे आहे? कुठे म्हणजे काय? अजून स्वर्गात नाही पोचलोय मी. इथल्या इस्पितळातल्या खाटेवर आडव्या पोझिशनमध्ये आहे. पाय ठणकतोय रे. अरे हे बेस्ट इस्पितळ नाही रे, वर्स्ट आहे. माझ्या या खाटेचे 4ही पाय डुगडुगत आहेत. हो, खाटेवर गादी आहे पण गादीतल्या कापसाला गाठी आल्या आहेत रे. त्या खोपतायत की रे मला. अंथरुणावर पसरून ठेवलेल्या चादरीला वास मारतोय. कधी धुवायला टाकली होती हे देव जाणे. पायाजवळ पांघरूण आहे पण ते आखूड आहे. गळ्यापर्यंत घेतलं तर पाय उघडे पडतात. पाय झाकायला जावं तर अर्ध शरीर उघडं पडतं. पायावर ना आठवलं रे, पायाचं हाड मोडलंय माझ्या. ते नीट करून देणारा बेस्ट डॉक्टर आहे का रे तुझ्या माहितीचा? आणि आधी मला इथून बाहेर काढ. पाय मोडल्यामुळे नाही पण इथल्या वातावरणामुळे गुदमरून मरून जाईन रे मी. बाहेर काढ. बाबू काका जीवाच्या आकांताने सांगत होता. बाबू काका, तुम्ही थोडी कळ काढा, मी तासाभरात हलवतो तुम्हाला. आणि खरंच तासाभरात दुसरी अद्ययावत ॲम्ब्युलन्स हजर झाली. ॲम्ब्युलन्समधल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं, आत्ताच्या आता काकांना घेऊन चाललो आम्ही. झटपट इस्पितळात ॲडमिट करायचं त्यांना. तिथले कर्मचारी लगेच बाबू काका शिफ्टिंग मोहिमेवर रुजू झाले. नाहीतरी ॲडमिट झाल्यापासून तिथल्या प्रत्येक गोष्टीबद्दल नाक मुरडणाऱ्या बाबू काकाने त्यांना वैतागच आणलेला होता. आल्या क्षणापासून त्याचं एकच पालुपद होतं, मला बेस्ट हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. हे तुमचं इस्पितळ बेस्ट वाटत नाही आहे मला. पुढच्या 15-20 मिनिटात बाबू काकांना घेऊन ॲम्ब्युलन्स झटपट हॉस्पिटलच्या दिशेने निघाली. तिथे पोचल्या रमेशचा फोन आला. बाबू काका, मी इंटरनेटवर या गावातल्या सर्वात बेस्ट ऑर्थोपेडिक सर्जनची यादी पाहिली. त्यातले 2 बेस्ट असे आहेत. पहिले आहेत डॉक्टर संतोष पोटतिडके आणि दुसरे डॉक्टर उत्तम खटपटे. यापैकी कोणाशी संपर्क साधायचा ते तुम्ही सांगा. आता मी काय सांगणार रे, ते दोघेही बेस्ट आहेत असं तू म्हणतोयस, पण दोघांचीही आडनावं मला काही बेस्ट वाटत नाही आहेत. संतोष आणि उत्तम या त्यांच्या पहिल्या नावांनी मला झालंय गोंधळायला. काय करू, कोणाची निवड करू काही कळत नाही आहे रे. या दोघात बेस्ट कोण आहे कसं कळणार आहे रे? बाबू काका, निवड करण्यात गोंधळ उडतोय तो एक कर, नाणं उडव आणि निर्णय घे. आता तेच करायला लागणार बाबा, बाबू काका म्हणाला. तर अशा या बेस्ट शब्दाच्या प्रेमात पडलेल्या बाबू काकाने आपल्या संसार रथाचं दुसरं चाक म्हणजे आपल्या बायकोची निवड करण्यासाठी एका कांदे पोहे कार्यक्रमाला जायचं ठरवलं. तिथे उपस्थित असलेल्यांशी सुरुवातीच्या जुजबी विषयांवर म्हणजे राजकारण, विरोधी पक्षांची एकजूट, येऊ पाहणाऱ्या क्रिकेट सामन्यात पाकिस्तान संघ येतोय का जातोय, वाल्मिकी रामायण, ओमरावचा आदिपुरुष या विषयांवरच्या चर्चेत बाबू काकाने हिरिरीनं भाग घेऊन आपण ज्ञानवंत असल्याची इतरांवर छाप पाडली. एवढ्यात कांद्या पोह्यांनी भरलेल्या बशीचा ट्रे घेऊन नियोजित कन्येनं प्रवेश घेतला.
तिच्याकडे पाहत असताना त्याची नजर मागे उभ्या असलेल्या एका तरुणीकडे गेली आणि चट्ट दिशी त्याने विचारलं, त्या तिथे उभी असलेली ती कोण आहे? ती हिच्यापेक्षा बेस्ट आहे, ती चालेल मला. त्याबरोबर तिथे बसलेल्या मंडळींचा बाबू काकाकडे बघण्याचा नूरच बदलला. मुलीचे वडील कपाळाला आट्या घालत म्हणाले, अहो ती माझीच मुलगी आहे, हिच्या पाठची आहे. हिचं लग्न झालं की मग तिच्या लग्नाचा विचार सुरू होईल. त्या क्षणी बाबू काका म्हणाला, तिचं लग्न केव्हा करणार तेव्हा मला बोलवा, मला बेस्ट मुलीची लग्न करायचं आहे. बाबू काकाचा हा विक्षिप्तपणा कोणालाच पसंत नाही पडला. मुलांच्या लग्नाच्या बाजारात नवरा मुलगा म्हणून बाबू काकाचा वधारलेला भाव एकदम खाली आला. त्याला कोणी आपली मुलगी द्यायला तयारच होईना. बाबू काकांनी बाहेरगावच्या स्थळांची चाचपणी करायला घेतली, पण बाबू काकाच्या बेस्टची कीर्ती दूर दूर पसरल्याचं आमच्याबरोबर बाबू काकाच्याही लक्षात आलं आणि त्याच्या लग्नाची गाडी जी चुकली ती कायमची. पण एवढं होऊन देखील बाबू काकाच्या तोंडचा बेस्ट हा शब्द काही गेला नाही, जाणार नाही, असं खुद्द बाबू काकाच म्हणतो. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात विजय कापडी लिखित कथा बेस्ट बेस्ट बाबू काका. ही बेस्ट कथा तुम्हाला बेस्ट वाटली असेल असा मला बेस्टपैकी खात्री वाटते. तुम्ही ह्या कथेचा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात, नातेवाईकात, कथाप्रेमींमध्ये शेअर करा. त्यांनाही दीपक रेगे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा, म्हणजे मी चॅनलवर कुठलीही कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन त्यांना मिळून जाईल. भेटत राहूयात. नमस्कार.